नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। आज दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। या संदर्भातील सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। यामधील पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्त पुरवठा उभारणार आहेत। यामध्ये जागतिक बँकेकडून 165 कोटींचा निधी मिळणार आहे। आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृह कर्जात तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत तसेच विमा सुरक्षा उपलब्ध होणार आहे। पुराच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरासह कृष्णा खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंध आराखडे तयार करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार आहे। या अंतर्गत शासन हमी असलेल्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे येणार आहेत। याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन करण्यात येणार आहेत। तसेच महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे। त्याचबरोबर तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे विकसित भारत 2047 मधील विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून माहिती तंत्रज्ञान संचालनाचे रूपांतरण इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयात करण्यात येणार आहेत। मंत्रालयीन विभाग तसेच आयुक्त कार्यालय व सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरूपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग निर्माण करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर चौथा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्याकरिता महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर कंपनी स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान संशोधन, भूस्थानिक नवोपक्रम व उद्योजकता विकासामुळे विद्यार्थी व्यावसायिक संशोधनासाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवता येणार आहे। पाचवा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर आता कंपनी सोसायटी अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी रद्द करून कंपनी अधिनियम 2013 मधील कलम 8 अंतर्गत कंपनी स्थापना होणार आहे। या निर्णयामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगर रचना, जलयुक्त शिवार, पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, पंचनामा, महाॲग्रिटेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिज व खाणींच्या अभ्यासाला गतिमानता लाभणार आहे।